नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.2 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हा ABCD पॅरलेलोग्राम आहे. P आणि Q मिड पॉईंट आहेत, साईड AB आणि साईड DC चे. तर आपल्याला प्रूफ करायचे APCQ हा जो येथे क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे APCQ हा पॅरलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. येथे गिवन काय आपल्याला, क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. P and Q are the midpoints of side. P AB चा आहे and Q midpoint DC चा आहे and side DC respectively. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल APCQ हा APCQ क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. क्वाड्रिलॅटरल APCQ इज अ पॅरलेलोग्राम, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ P आणि Q हे दोन मिड पॉईंट आहेत, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण P अँड Q आर मिड पॉइंट्स of AB and DC respectively. क्वाड्रिलॅटरल APCQ हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला विचारामध्ये घ्यायचा आहे. तर आपल्याला AP ही साईड पाहिजे. ही साईड किती असेल? ह्या AB पेक्षा हाफ असेल, कारण हा मिड पॉईंट आहे P, बरोबर आहे. म्हणजे AP ची लेंथ किती असणार आहे? AP इक्वल टू हाफ असेल AB पेक्षा, कारण मिड पॉईंट आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे QC ही पण लेंथ किती असेल? या DC पेक्षा हाफ असेल, हाफ ऑफ DC. परंतु हा ABCD आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे, म्हणजे पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड इक्वल असतात, म्हणजे AB आणि DC इक्वल आहेत, बरोबर आहे. बट AB इक्वल टू DC. रिझन काय लिहिणार आपण? सिन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. AB आणि DC इक्वल आहेत, म्हणजे AB ची हाफ आणि DC ची हाफ ते पण इक्वल असेल. म्हणजे AB आणि DC इक्वल असल्यामुळे AP आणि QC इक्वल येईल, बरोबर आहे. देअरफॉर आपण असं लिहू शकतो AP इक्वल टू QC, म्हणजे AP ही लेंथ आणि QC ही लेंथ इक्वल झालेली आहे, बरोबर आहे. या दोन अपोजिट साईड्स आपण आता इक्वल दाखवलेल्या आहेत. जर आता ह्या पॅरलल दाखवल्या आपण, तर हा आपला APCQ पॅरलेलोग्राम होईल. पॅरलल कसं दाखवता येईल? AB आणि DC या पॅरलल आहेत, कारण ABCD आपला पॅरलेलोग्राम आहे, बरोबर आहे. P आणि Q त्याच लाईनवर पॉईंट आहेत, बरोबर आहे. P AB वर पॉईंट आहे आणि Q DC वर पॉईंट आहे, म्हणजे QC आणि AP हे पण पॅरलल होतील, बरोबर आहे. या अपोजिट साईड आपण इक्वल दाखवल्या. सपोज 1 नंबर. ऑल्सो AB पॅरलल आहे DC, बरोबर आहे. AB आणि ही DC साईड पॅरलल आहे. त्याचाच अर्थ काय होईल? AB पॅरलल DC म्हणजे आपण AP पॅरलल QC लिहू शकतो. AP पॅरलल QC. रिझन काय लिहिता येईल आपल्याला? A-P-B हे तीन पॉईंट्स कोलिनियर आहेत, एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. आणि DQC D-Q-C हे तीन पॉईंट कोलिनियर आहेत, म्हणजे एका लाईनवर आहेत, एका लाईनमध्ये आहेत. सपोज हे 2 नंबर. साईड्स आपण इक्वल दाखवल्या आणि पॅरलल पण दाखवल्या. अपोजिट साईड्स इक्वल आहेत आणि पॅरलल आहेत. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1
and 2. We can write quadrilateral APCQ. APCQ हा quadrilateral is a parallelogram. प्रूफ झालेलं आहे. इथे रिझन लिहू शकतो आपण. quadrilateral is a parallelogram if a pair of opposite sides parallel and equal. A quadrilateral is a parallelogram if a pair of opposite sides parallel and equal. त्यामुळे APCQ हा आपला पॅरलेलोग्राम झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. युजिंग अपोजिट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे प्रत्येक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल काढला आपण तर तो पॅरलेलोग्राम असतो. म्हणजे रेक्टँगल हा पॅरलेलोग्राम पण असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. युजिंग अपोजिट अँगल्स टेस्ट. अपोजिट अँगल कसे असतात? इक्वल असतात. म्हणजे आपल्याला रेक्टँगलमध्ये आपल्याला माहीत आहे प्रत्येक अँगल 90चा असतो. हा रेक्टँगल आहे म्हणजे हा पॅरलेलोग्राम होईल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सपोज हा रेक्टँगल काढलेला आहे आपण ABCD. आपल्याला गिवन काय आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD इज ABCD इज अ रेक्टँगल दिलेला आहे आपल्याला. ABCD हा रेक्टँगल दिलेला आहे. ABCD इज अ रेक्टँगल. टू प्रूव्ह काय करायचं आहे? हा रेक्टँगल पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. रेक्टँगल आहे हे दिलेलं आहे आपल्याला आणि पॅरलेलोग्राम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह quadrilateral ABCD is a rectangle. गिवन ही माहिती आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. रेक्टँगल असेल तर प्रत्येक अँगल किती असतो? 90 डिग्रीचा असतो, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर अँगल ए, प्रत्येक अँगल 90चा असतो म्हणजे प्रत्येक अँगल इक्वल असेल. म्हणजे अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी आणि प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री आहे, असं लिहू शकतो आपण. आता काय करू आपण? एचे अपोजिट अँगल सी आहे, एच्या समोरचा अँगल सी आहे आणि बीच्या समोरचा अँगल डी आहे. म्हणजे यावरूनच आपण असं लिहू शकतो हे चारही अँगल एकमेकांना इक्वल आहेत, परंतु पेअर आपल्याला अपोजिट अँगलची कोणती होईल? अपोजिट अँगलची पेअर ए आणि सी होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण यावरूनच हे लिहू शकतो अँगल ए इक्वल टू अँगल सी आणि बीच्या समोरचा डी आहे म्हणजे अँगल बी इक्वल टू अँगल डी. म्हणजे बी आणि डी इक्वल आहेत, बरोबर आहे. प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री आहे. इथे रिझन काय लिहिणार आपण? ईच ऑफ 90 डिग्री. म्हणजेच काय? अपोजिट अँगल इक्वल आहेत. याचा अर्थ काय होतो? अपोजिट अँगल इक्वल आहेत. रेक्टँगलमध्ये अपोजिट अँगल इक्वल आहेत आणि जर अपोजिट अँगल इक्वल असतील आणि ह्या साईड तर पॅरलल आहेत कारण रेक्टँगल आहे, त्यामुळे हा काय होईल? पॅरलेलोग्राम होईल. अपोजिट अँगल्स आर इक्वल. Therefore, quadrilateral ABCD is a parallelogram. अपोजिट अँगलची टेस्टचा वापर करून आपण रेक्टँगल हा पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन फिगर G इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन्स ऑफ ट्रायंगल DEF. या ट्रायंगल DEF मध्ये G हा सेंट्रॉइड आहे, 3 मेडियन्सचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. टेक पॉईंट H ऑन दी रे DG सच दॅट हा रे DG आपण एक्सटेंड केला तर H पॉईंट आपण असा घेतलेला आहे की DG इक्वल टू GH हे आपल्याला दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट येथे जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो GEHF हा पॅरलेलोग्राम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिलेली माहिती काय लिहून घेऊ. G is centroid
अँड डी जी इक्वल टू जी एच. ही लेंथ डी जी आणि जी एच ह्या इक्वल आहेत आणि जी हा सेंट्रॉइड आहे, म्हणजे तीनही मेडियन्सचा काय तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे क्वाड्रिलॅटरल GEHF is a parallelogram. Proof. या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल येथे इंटरसेक्ट झालेले आहेत. या पॉईंटला आपण एम ने इंडिकेट करू. लेट सेगमेंट DH इंटरसेक्ट सेगमेंट EF at point M such that E-M-F म्हणजे काय, हे तीन पॉईंट कोलिनियर आहेत, एका लाईनवर आहेत. या दोन सेगमेंटचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपण हा एम पॉईंट घेतलेला आहे. डी एम ही मेडियन होईल, बरोबर आहे, कारण जी हा पॉईंट काय आहे सेंट्रॉइड आहे आणि त्याच लाईनवर आहे, म्हणजे डी एम ही मेडियन आहे. सेगमेंट डी एम इज द मेडियन ऑफ ट्रायंगल DEF. मेडियन असल्यामुळे काय होईल, हे दोन पार्ट इक्वल असतील, EM आणि MF, बरोबर आहे. देअरफॉर EM इक्वल टू MF सपोज 1 नंबर. म्हणजे आता या क्वाड्रिलॅटरलमधील हा डायगोनल होईल आणि याची हा बायसेक्ट झालेला आहे, बरोबर आहे. EM इक्वल टू MF. GM आणि MH म्हणजे हा पण डायगोनल बायसेक्ट होतोय हे आपल्याला दाखवायचं आहे. येथे आपल्याला सेंट्रॉइड G दिलेला आहे. कशामुळे दिलेला आहे, कारण ही मेडियन आहे आणि आपल्याला येथे वापर काय करायचा आहे, हा जो पॉईंट असतो G तो मेडियनला काय करतो 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे जो मोठा पार्ट असेल मेडियनचा तो 2 टाइम्स असतो आणि छोटा त्याच्या 1 टाइम्स असतो. म्हणजे काय 2:1. समजा DG 10 असेल तर GM 5 असेल. याप्रमाणे येथे आपण लिहिणार नाऊ पॉईंट G म्हणजे सेंट्रॉइड is the centroid of triangle DEF. मग हा पॉईंट काय करतो मेडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे DG अपॉन GM, मोठा पार्ट DG अपॉन छोटा पार्ट GM हा रेशो किती असतो 2:1 असतो, म्हणजे 2/1. यावरून आपल्याला काय करता येईल, देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण येथे. म्हणजे DG इक्वल टू काय होईल 2 टाइम्स GM होईल, बरोबर आहे. 2 इंटू GM क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण, DG इंटू 1 DG होईल आणि GM इंटू 2 म्हणजे 2 टाइम्स GM, बरोबर आहे. आता या DG ऐवजी आपण काय लिहिणार पहा, कारण DG आणि GH इक्वल आहेत, या DG ऐवजी आपण GH घेऊ शकतो, बरोबर आहे. देअरफॉर DG ऐवजी आपण GH घेऊ इक्वल टू 2 टाइम्स GM. GHला आपण असं लिहिता येईल GM प्लस MH, बरोबर आहे. या GH ऐवजी काय लिहायचं आपल्याला GM प्लस MH. GH म्हणजे काय GM प्लस MH, बरोबर आहे, इक्वल टू 2 टाइम्स GM. आपण MH या साईडला राहू देऊ इक्वल टू हे 2 टाइम्स GM म्हणजे काय 2GM, बरोबर आहे. आणि हे GM प्लसमध्ये या साईडला आल्यावर मायनस होईल GM. 2GM मधून 1 GM गेला तर काय राहील, फक्त एकच GM राहील. म्हणजे MH इक्वल टू GM, बरोबर आहे. 2 - 1 इक्वल टू 1 म्हणजे 2GM मधून 1 GM गेला तर एकच GM राहील, बरोबर आहे. म्हणजे MH इक्वल टू GM. MH इक्वल टू GM म्हणजे ही लेंथ GMची आणि MHची इक्वल दाखवली आपण.
म्हणजेच काय, हा पण डायगोनल बायसेक्ट होतोय, बरोबर आहे. हा पण डायगोनल बायसेक्ट झालेला आहे, हा पण डायगोनल बायसेक्ट झालेला आहे, येथे आपण प्रूफ केलेलं आहे. आणि येथे आपण हा दुसरा पण डायगोनल बायसेक्ट म्हणजे इक्वल दोन भाग झालेले आहेत. फ्रॉम 1 and 2 quadrilateral GEHF is a parallelogram. रिझन काय येणार आहे, अ quadrilateral is a parallelogram if its diagonals bisect each other. बायसेक्ट म्हणजे दुभागतात, दोन इक्वल पार्ट तयार होतात. each other. पहा येथे आपण हा एक डायगोनल बायसेक्ट दाखवला आणि हा पण डायगोनल बायसेक्ट दाखवलेला आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. प्रूव्ह दॅट quadrilateral formed by the intersection of angle bisectors of all angles of a parallelogram is a rectangle. पहा हा पॅरलेलोग्राम आहे म्हणून दिलेला आहे आपल्याला. ABCD हा मोठा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे आणि प्रत्येक अँगलचा बायसेक्टर काढलेला आहे. पहा हा रे या अँगलचा बायसेक्टर आहे, म्हणजे येथे होणारे हे दोन अँगल इक्वल असतील कारण हा रे बायसेक्टर आहे. सपोज हा एक्स अँगल असेल तर हा पण एक्स असेल, बरोबर आहे. या अँगलचा हा रे बायसेक्टर आहे, म्हणजे येथे सपोज हा वाय अँगल असेल तर हा पण वाय असेल. त्याप्रमाणे हा झेड घेऊ आपण तर हा पण अँगल झेड होईल, बरोबर आहे. हा अँगल आपण डब्ल्यू घेऊ तर हा पण अँगल डब्ल्यू होईल. या चारही अँगल बायसेक्टरपासून येथे एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो. तर हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला रेक्टँगल आहे म्हणून प्रूफ करायचं आहे. आता रेक्टँगल आहे म्हणजे आपल्याला काय दाखवावं लागेल, प्रत्येक अँगल 90चा दाखवावा लागेल, बरोबर आहे. प्रत्येक अँगल 90चा दाखवला तर हा रेक्टँगल आहे म्हणून प्रूफ होईल. प्रूफ दिलेला मोठा चौकोन आपल्याला समांतरभुज चौकोन दिलेला आहे, म्हणजे पॅरलेलोग्राम दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पहा पॅरलेलोग्रामचे ॲडजस्टंट अँगल म्हणजे शेजारी शेजारील अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोघांची ॲडिशन 180 असते. अँगल ए प्लस अँगल डी या दोघांची ॲडिशन 180 किंवा या दोन अँगलची ॲडिशन 180 किंवा या दोन अँगलची किंवा या दोन अँगलची, कारण पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आहे ती, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर आपण असं लिहू शकतो अँगल ADC म्हणजे डी अँगल ADC प्लस अँगल BCD हा अँगल पूर्ण आणि हा पूर्ण अँगल, या दोन अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे, इक्वल टू 180. येथे रिझन काय लिहिणार आपण, ॲडजसंट म्हणजे शेजारी शेजारील अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम ABCD. पहा ADC म्हणजेच काय, आपण असं लिहू शकतो ADCला x प्लस x, बरोबर आहे. हा टोटल मोठा अँगल म्हणजे हा x प्लस हा x म्हणजे x प्लस x लिहू शकतो. आणि BCD याला आपण असं लिहू शकतो y प्लस y म्हणजे प्लस y. पहा या अँगलला आपण x प्लस x लिहिलेला आहे, या अँगलला y प्लस y आणि इक्वल टू 180, बरोबर आहे. म्हणजेच दोघांची ॲडिशन करू आपण 2x होतील आणि प्लस 2y होतील इक्वल टू 180, बरोबर आहे. पहा इथे 2 कॉमन काढू आपण, 2 जर कॉमन काढले तर काय होईल, x प्लस y इक्वल टू 180, बरोबर आहे. म्हणजेच हे 2 आपण या साईडला पास करू म्हणजे इकडे काय राहील x प्लस y इक्वल टू 180 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे आपल्याला x प्लस वायची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर x प्लस वाय इक्वल टू 180ला 2ने डिवाइड केलं तर 90 मिळतील, बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला x प्लस वाय इक्वल टू 90. सपोज 1 नंबर, बरोबर आहे. जर आता आपण या ट्रायंगलचा विचार केला, ट्रायंगल कोणता, QDC, या ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे. त्यापैकी x प्लस वाय या दोन अँगलची ॲडिशन आपण 90 काढलेली आहे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 90 असेल, बरोबर आहे. कारण तीन अँगलची ॲडिशन 180 असते, त्यापैकी ह्या दोन अँगलची ॲडिशन 90 आहे, म्हणजे हा अँगल 90 दाखवता येईल आपल्याला, बरोबर आहे. इन ट्रायंगल QDC, पहा QDC या ट्रायंगलमध्ये
आपल्याला काय लिहिता येईल, इन ट्रायंगल क्यू डी सी, या ट्रायंगलमध्ये क्यू डी सी 3 अँगलची ॲडिशन घेऊ म्हणजे आपण, म्हणजे अँगल डी क्यू सी, अँगल डी क्यू सी प्लस अँगल, हा अँगल क्यू डी सी, त्याऐवजी आपण फक्त एक्स लिहू, म्हणजे एक्स, अँगल एक्स लिहिता येणार नाही आपल्याला कारण ते मेजरमेंट एक्स घेतलेलं आहे आपण, आणि येथे आपण फक्त वाय लिहू आणि इक्वल टू 180. रिझन काय येईल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. बरोबर आहे. अँगल डी क्यू सी हा एवढा अँगल न घेता आपण काय करू, हाच अँगल घेऊ पी क्यू आर. डी क्यू सी म्हणजेच काय, पी क्यू आर, कारण पी आणि आर त्या लाईनवर आहेत. बरोबर आहे. म्हणजे पी क्यू आर म्हणजे या अँगलऐवजी आपण काय लिहू शकतो, अँगल पी क्यू आर. आणि एक्स प्लस वाय ही व्हॅल्यू आपण 90 काढली, म्हणजे एक्स प्लस वाय याऐवजी आपण काय फक्त 90 लिहिणार आणि इक्वल टू 180. बरोबर आहे. फ्रॉम वन एक्स प्लस वायची व्हॅल्यू 90 आहे, ती आपण इथे पुट केली. म्हणजे अँगल पी क्यू आर हा अँगल किती मिळेल आपल्याला, 180 मधून हे 90 मायनस होतील. बरोबर आहे. म्हणजे 180 मायनस 90. देअरफॉर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. अँगल पी क्यू आर हा आपण 90 डिग्री दाखवलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला हा पण अँगल 90 डिग्री दाखवता येईल. बरोबर आहे. हा अँगल आपण 90 डिग्री दाखवू. सपोज 2 नंबर. याच प्रोसेसप्रमाणे सिमिलरली अँगल डी ए बी प्लस अँगल ए बी सी, डी ए बी हा अँगल आणि हा अँगल हे दोन ॲडजस्टंट अँगल आहेत, दोघांची ॲडिशन 180. बरोबर आहे. इक्वल टू 180. देअरफॉर डी ए बी म्हणजेच काय, डब्ल्यू प्लस डब्ल्यू असं लिहू शकतो आपण या अँगलऐवजी, डब्ल्यू प्लस डब्ल्यू. आणि ए बी सीला आपण काय लिहू शकतो, झेड प्लस झेड, झेड प्लस झेड इक्वल टू 180. 2 डब्ल्यू होतील आणि हे 2 झेड होतील. बरोबर आहे. इक्वल टू 180. 2 कॉमन काढू आपण, तर काय होईल, डब्ल्यू प्लस झेड इक्वल टू 180. म्हणजे डब्ल्यू प्लस झेड ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 180. हे 2 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 90 मिळेल. बरोबर आहे. डब्ल्यू आणि झेड हे दोन अँगलची ॲडिशन आपल्याला 90 आहे. बरोबर आहे. मग आता ट्रायंगल कोणता घ्यावा लागेल आपल्याला, हा ट्रायंगल, कारण त्यामध्ये या क्वाड्रिलॅटरलचा एक अँगल येईल, यस अँगल. बरोबर आहे. या दोघांची ॲडिशन 90 आहे म्हणजे हा ॲटोमॅटिक 90 आहे. बरोबर आहे. कारण तिघांची ॲडिशन 180 आहे. मग आता ट्रायंगल कोणता घ्यावा लागेल, ए एस बी हा ट्रायंगल. हे लिहून घ्या, दुसऱ्या पेजवर लिहितोय मी आता. आता आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे ए एस बी. इन ट्रायंगल ए एस बी या ट्रायंगलमध्ये आपल्याला हे 3 अँगलची ॲडिशन, म्हणजे अँगल कोणता, ए एस बी, अँगल ए एस बी प्लस हा डब्ल्यू अँगल आणि झेड अँगल, म्हणजे डब्ल्यू प्लस झेड इक्वल टू 180. बरोबर आहे. 3 अँगलची ॲडिशन 180. इथे काय लिहिणार आपण, सम म्हणजे ॲडिशन, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज 180 असते. बरोबर आहे. ए एस बी हा अँगल होतोय तो ए एस बी मोठा अँगल. बरोबर आहे. त्याऐवजी आपण काय घेऊ शकतो, क्वाड्रिलॅटरलचा अँगल पाहिजे आपल्याला, म्हणजे ए एस बी असं न लिहिता याच अँगलला आपण पी एस आर असं लिहू शकतो. बरोबर आहे. पी एस आर या ए एस बी ऐवजी आपण अँगल पी एस आर लिहिलेला आहे. आणि डब्ल्यू प्लस झेड ही व्हॅल्यू आपण आत्ताच किती काढली, 90 काढली. बरोबर आहे. येथे आपण नंबर दिला तरी चालेल, 3 नंबर. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, याची व्हॅल्यू 90 आहे, इक्वल टू 180 फ्रॉम 3.
फ्रॉम 3 वरून ही व्हॅल्यू आपण 90 घेतली, म्हणजे अँगल PSR इक्वल टू किती मिळेल आपल्याला 180मधून हे मायनस होतील 90, म्हणजे 90चा मिळेल, बरोबर आहे. अँगल PSR इक्वल टू 90. सपोज 4 नंबर हे दोन्ही अँगल आपण 90चे आहेत म्हणून दाखवलेलं आहे. पी अँगल 90 दाखवण्यासाठी आपल्याला हा ट्रायंगल घ्यावा लागेल. W+X ही व्हॅल्यू 90 दाखवायची, मग हा अँगल 90 येईल आणि याचा अपोजिट अँगल हा आहे, म्हणजे हा 90 होईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे या ट्रायंगलमध्ये Z+Y ही व्हॅल्यू आपल्याला 90 दाखवता येईल. मग या ट्रायंगलची ॲडिशन किती येईल 180, त्यापैकी ही 90 आहे, म्हणजे हा अँगल R अँगल 90चा होईल, परंतु आरच्या अपोजिट अँगल हा होईल, म्हणजे हा पण 90 होईल, बरोबर आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल इक्वल असतात, म्हणजे हा 90 म्हणजे हा 90. अशा प्रकारे चारही अँगल 90चे होतील आपले, आणि चारही अँगल 90 असेल तर तो काय असतो, रेक्टँगल असतो, बरोबर आहे. हे प्रूफ होईल. एवढं प्रूफ करायची गरज नाही आपल्याला. आपण सिमिलरली वी कॅन असं लिहू, प्रूव्ह दॅट अँगल QPS इक्वल टू 90 डिग्री, बरोबर आहे. हे आपण प्रूफ करू शकतो. ज्याप्रमाणे दोन अँगल प्रूफ केले आपण, त्याप्रमाणे हा पण अँगल प्रूफ करता येईल. अँड चौथा अँगल QRS इक्वल टू 90 डिग्री, हे पण आपल्याला प्रूफ करता येईल. सपोज हे 5 नंबर, हे दोन अँगल म्हणजे 5 नंबर. फ्रॉम 2, 4 and 5 we can write quadrilateral PQRS is a rectangle. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला ABCD हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे, आणि या पॅरलेलोग्रामच्या साईडवर PQRS हे पॉईंट असे आहेत की AP इक्वल टू BQ इक्वल टू CR इक्वल टू DS. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे हा पण पॅरलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. गिवन ABCD पॅरलेलोग्राम आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. AP इक्वल टू BQ हे दिलेलं आहे, लिहून घेऊ. AP इक्वल टू BQ इक्वल टू CR आणि इक्वल टू DS ही आपल्याला माहिती दिलेली आहे. आपल्याला टू प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल PQRS is a parallelogram. Proof quadrilateral ABCD is a parallelogram. पॅरलेलोग्राम असल्यामुळे समोरच्या साईड्स इक्वल आहेत, म्हणजे अपोजिट साईड इक्वल आहेत. AB इक्वल टू DC, देअरफॉर AB इक्वल टू DC. येथे काय लिहिणार आपण, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. AB इक्वल टू DC. आता ABला आपण असं लिहू शकतो AP प्लस PB, बरोबर आहे. AB म्हणजे काय, AP प्लस PB, कारण हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत, एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. AP प्लस PB, ABला आपण असं लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे DCला काय लिहिता येईल आपल्याला, DR प्लस RC, बरोबर आहे. DR प्लस CR किंवा RC, हे DC ऐवजी आपण असं लिहिलेलं आहे. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, AP आणि CR. AP आणि CR या इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे इक्वल असल्यामुळे काय होईल, कॅन्सल होतील त्या. म्हणजे AP आणि CR इक्वल असल्यामुळे कॅन्सल होईल, बरोबर आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला टर्म आहेत, सेम आहेत, म्हणजे कॅन्सल झाली होतील. म्हणजे आपण असं लिहू शकतो PB इक्वल टू DR. PB इक्वल टू DR म्हणजे हा सेगमेंट PB सेगमेंट या DRला इक्वल आहे, आणि हा सेगमेंट या सेगमेंटला इक्वल आहे. जर आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल यांचा विचार केला
तर ही साईड या साईडला इक्वल आहे, ही साईड या साईडला इक्वल आहे आणि बी अँगल डी अँगलला इक्वल आहे, कारण अपोजिट अँगल आहेत पॅरलोग्रामचे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे होतील, कॉन्ग्रंट होतील का, बरोबर आहे. कशामुळे, यस ए यस हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे साईड अँगल साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. म्हणजे काय, ही साईड या साईडला कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, म्हणजे ही साईड या साईडला कॉन्ग्रंट येईल, म्हणजे ही साईड आपल्याला या साईडला कॉन्ग्रंट आहे हे दाखवता येईल, बरोबर आहे. सपोज 1 नंबर, इन ट्रायंगल PBQ and triangle RDS, या दोन ट्रायंगलमध्ये PB कॉन्ग्रंट आहे, इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट आहे DR ला, बरोबर आहे. हे आपण प्रूफ केलेलं आहे फ्रॉम 1, यावरून आपण हे लिहिलेलं आहे फ्रॉम 1. BQ इक्वल टू DS, बरोबर आहे. BQ कॉन्ग्रंट DS हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. पहा, BQ आणि DS इक्वल आहेत हे दिलेलं आहे. अँगल PBQ कॉन्ग्रंट आहे अँगल RDS. अपोजिट अँगल आहेत ते ह्या ABCDचे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम ABCD. Therefore, triangle PBQ कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल RDS. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. टेस्ट कोणती होईल आपली, साईड अँगल साईड SAS टेस्ट. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे उरलेले घटक कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. आता काय उरलंय, ही साईड आणि ही साईड, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर PQ कॉन्ग्रंट आहे SRला. पहा, PQ कॉन्ग्रंट आहे SRला. पहा, याचं रिझन काय येईल, CSCT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. करस्पॉन्डिंग, C म्हणजे करस्पॉन्डिंग, S म्हणजे साईड्स, C म्हणजे कॉन्ग्रंट आणि T म्हणजे ट्रायंगल. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या, CSCT. असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. पहा, ज्याप्रमाणे आपण या दोन साईड कॉन्ग्रंट दाखवल्यात, त्याप्रमाणे ही साईड या साईडला आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येईल, बरोबर आहे. हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवून या पण साईड कॉन्ग्रंट आहे हे दाखवता येईल. आता सेम प्रोसेसने आपण असं लिहिणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. अशाच पद्धतीने आपण हेही प्रूव्ह करू शकतो, ट्रायंगल PAS कॉन्ग्रंट ट्रायंगल RCQ. म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट आहे हे दाखवू शकतो, बरोबर आहे. कॉन्ग्रंट दाखवला की म्हणजे आपल्याला हे लिहिता येईल, PS कॉन्ग्रंट RQ. म्हणजे PS आणि RQ हे आपण कॉन्ग्रंट साईड होतील, बरोबर आहे. म्हणजे अपोजिट साईड्स इक्वल आहेत, म्हणजे तो काय होईल, पॅरलेलोग्राम होणार आहे. म्हणजे PQRS हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम झालेला आहे. सपोज हे 2 नंबर. पहा, येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2 क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. रिझन काय येणार आहे, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ, जे आपण प्रूफ केलंय तेच येथे सेंटेन्स लिहायचं आहे आपल्याला. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ इट्स अपोजिट साईड्स, आपण अपोजिट साईड्स प्रूफ केलेल्या आहेत, इक्वल दाखवलेल्या आहेत, आर इक्वल, त्यामुळे तो पॅरलेलोग्राम झालेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.